सगळ्यांना गुड मॉर्निंग. काय काय भाज्या बनवल्या तुम्ही सांगा. बघा आज आम्ही भेंडी मस्त पाहिजे, गलका आणि गवार आणि बाहेर बसत. आता थोडंसं ऊन पडलंय आमच्या इकडं का बाल्कनीमध्ये. आम्ही सगळं मस्त कट केलंय आणि किती भारी हे पडलंय, वारा लागतोय आणि आमचे कपडे पण सुकताय मस्त. काढा दोन तिकडे घ्यायला आताच नाही. हा ते जॉईंटच नाही, एक घ्या अजून काहीतरी घ्या एखादं आणि चला लवकर जाऊ आपण. हा एक लावून हा सुपारीचं घ्या तिकडे. हा सुपारी हा हा चला चल ना, मी त्याला खाऊ घालते ना अंडे. हा अंडे खाऊ घालते. चल चल मस्त. आता आपण जाऊ सुपारीचं घेऊ, एक हे घेऊ याचे. हा नको नको कारल्याने हे होईल सगळं मिक्स एक और सुक्कले भारी बनवू द्या. चल तर बरेच दिवस झालं ऑफिस उघडलंय, आणलंय बरं बरं मस्त वारा सुटलाय आणि आम्ही आता आलो पप्पांनी. वाराले भारी पण वाऱ्याने झाड कसं वापरलं. हा ना, आमचं पिंपळ गेला कामातून. आणि काय झालं सगळ्यात मेन म्हणजे किटू दादा बोलला मला येऊ दे आहे. मी म्हटलं किटू दादा नोकरी वारा पण डोळ्यात जाते काही काही. हा ना, आणि वाड्यावर पण जायचंय, थोडस गवत वगैरे काढायचंय. अजून काय काय लावायचंय का? हा ना, काय लावा अजून? आता परत काकडीची लावा लागेल. काकडी हा वरच्या वर टाका सांगितलं बरं. गवत काढायचं. एक माणूस पहा कोणतरी ते बिये ना वरच्या वर टाका सांगितलं, बुजवत नाही झालं, येत नाही ती. पण तुम्ही काय करा, कोणीतरी बघा मस्त साफसफाई करून आपण हे करू. काय ते गवत सगळं काढते, जंगली गवत आहे सगळं काढ. टमाटे बिहार ते जंगली गवत आहे. मम्मी ते एवढं परडोक्याची वर गवत होतं ते एक माणूस द्या ना मला काढायला लावून. बाई द्या, माणूस द्या, कोणी द्या, मी मस्त काढते. चालेल ना, जाऊन मग आता तेवढं नाही का आम्ही आलो, थोडं काम होतं लगेच चालू. पप्पांनी आता पहिले जेवायला जातो, घरी जेवण करतो आणि मग वाड्यावर येतो. थोडस हे येतं सुकलंय तर मग झाडे यायला थोडं बरं वाटतं. पाऊस आला ना, मग थोडं वापशावर आलं पा हे माती चांगली अशी मऊ झाली का मग टाकायची. चला तर जेवण करून येऊ आपण. चल लवकर जाऊ, जेवण करून भूक लागली आता. लय वेळ झाला ना. टिफिन आणलेस? टिफिन आणायची तर तू अशी कमी घेऊन चालते. मी गेलो होतो भोईसरला, भोईसरून आलो तिथे तू खाली उतरली. आता काम असलं उतरावंच लागतं, काम. हा पण माझं झालं ना काम. चल माझं जेवण करून. ते तो शॉप उघडा, त्याच्यात काय काय सामान ते मला काढावं लागत. तुमच्या भरोशापासून मला चालत नाही. माझं जेवण झाल्यावर करायचं का आता? जेवण झाल्यावर करायचं का आता? नाही, जेवण झाल्यावर मी कसं काय तुम्हाला आता बोलू. ते काढून घ्यावं लागेल सगळं व्यवस्थित. म्हणजे सगळं व्यवस्थित काढून घ्यावं लागेल. समजलं? राजा वजाची जुनी ते उघडत आता माझ्या समोरच. चल मग उघडतो. चल चल वाढ फटाफट जेवायला. हा आता तुम्हाला काल सांगलं माझं डाएट चालू झालंय. मग मला हे मी चिकन याच्यात ठेवलं होतं. मला रोज 100 ग्रॅम चिकन खायचं म्हणजे खायचंय तेव्हा ते डाएट पूर्ण असतंय. तुम्हाला वाटते असतंय का? तर तुम्ही खा ना थोडंसं. म्हणजे ते होईल तेव्हा ना. मी लगेच ठेवलं एक बाहेर मध्ये. काय अजून कच्चंच आहे. अहो हे व्हायला ठेवावं लागतंय ना ते. मारा याला घे बाई, घे बाई याला. झाडू तुला मारतोय काय? झाडू आणतोय मारायला. बाळ झाडू मारायला. झाडू मारायला आला तो. हा ना, राजा लयच हुशार बाळायला. तुम्हाला एक पीस ठेवते. मला एवढंच खायचंय. तर तुला खायचं दादा का बरं सोना? एक पीस किटू दादाला ठेवते. मला भरू नको ते. नाही जास्त नाही, जास्त नाही. हे टाकते दही. हे बघा असं आपल्याला हे म्हणजे रोज डाएट मध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे. एक टाइमचं तरी हा मॅग्नेट करून ठेवते. एक टाइम तरी का. आणि असं नाही की हेच खायचंय नुसतं, व्हेज पण खायचं. आता मला हे ज्वारीची भाकर तुम्हाला ठेवते, दाखवते मी माझं काय काय. पप्पाला पण दाखवते. पप्पाला साधे चपात्या दुपारी फक्त मला एक ज्वारीची भाकर आहे. रात्री आता बघू सलाड चालू करणार आहे. 2 मिरच्या घेते. तुम्हाला ताट द्या इकडे वाढते. तिकडे चालू राहू द्या, ताट द्या इकडे. हा तुम्हाला वाढते ना. तेच काय केलं कढईमध्ये काय? अहो मी त्याच्यात असं काहीतरी गिलक आवडतं ना तुम्हाला? गिलक नाही आवडत. मला तर हिरव्या भाज्या पण खायच्यात डाएट मध्ये. जरा तेल जास्त झालंय मायरा. तेल जास्त झालं ग माझ्या भाजीत, नको जास्त टाकत जाऊ याच्यात. गवार भेंडी मध्ये. हा हे बघा मस्त गवार. गवार भरलेली. मला
थोडी टाक. टाकते जास्त. खा ना काय बाबा, व्हेज म्हणलं की पप्पाला लगेच थोडी थोडी टाक. टाक, थोडी. थोडीच टाक. का बरं? खायचं व्हेज ते पण खा ना. त्याला लय टाइम लागणार आहे. टाइम काय 5 मिनिटात. तो बसूस तर हे मला घेते. तर एक मला काकडी लागत. मला हिरव्या भाज्या जास्त खायला सांगितल्या. डाएट मध्ये हिरव्या भाज्या पण खायच्यात मला जास्त. मिरच्या टाकू तुम्हाला? टाक ना. हा, हे पप्पासाठी जेवण हे इकडं. आणि आता हे पप्पासाठी 3 चपाती. 3 खा. आता 3 एवढे नाही खाणार मी. का बरं नाही? 2 खाईन. तुम्ही का नाही खाणार एवढे? 2च टिकली खाईन. पडी काय माझी 2दा गाडी टिकली पडी. जाऊ दे, पुढे काय होतं. काय होतं बाई वाढला माहिती. बनवते. चला तर दाखवते मी कसं ठेवते. या. आणि एवढे ते कोमल कपडे आणले ते अजून ठेवलेच नाही आपण. अजून ठेवलेलं नाही बा. अजून ते ठेवायचे म्हणजे हा, आता ते घड्याळ सगळं गिड्या मारून तुम्हाला किती वेळ टिकली पडी आहे माहिती. हा, ठेव. ठेवते आता तुम्हाला देते लावून. आता आलो तर आणले उशीर झाला आम्हाला पप्पाला. मग तुला म्हणलं लवकर चल आता जेवायला. बाई काम सोडून लोक जेवायचंच पाहिजे. पहिले जेवण नंतर कामावर आलं. हा का, असं नाही. पहिले फोटो बन नंतर व्हिडिओ बघ. मला नाही आवडत. मला पहिले काम मग आपण व्यवस्थित खाऊ शकतो ना सगळं. ते बटन इकडे दाब. पण खा. म्हणलं नंतर आपण सगळं काय खाऊ शकतो ना. आता 15 मिनिटं लावते. 25 मिनिट झालं. 15वर लावते हो. 15वर काय परमिशन वगैरे काय नाही बरं. तुम्हाला मी बोलले होते डाएट चालू आहे माझी म्हणून आजपासून डाएट. 15 मिनिट होणार नाही ते. 15 मिनिटात होईल. थोडंसं तोंडात पाहिजे ना. मी वाढले आता. मी तर तोंड हातात घेतले. तुला आहे बघा, आंबे आहे, केळीचं फळ आहे. तू बोलशील मला प्रत्येक टायमाला किंडर जॉय आणि याचा अंत ते चांगलं. हा, परत तेच सांगशील तर चांगलं नाहीये घडी घडी. चला साडी टिकली लावते मला. थांबा. हे उलट झालं. काय? इथं घालतात, लावली बाई टिकली. आता तोंडात पाहिजे मस्त. आता एक रील काढू पप्पांनी. आणि आता जेवण केल्याशिवाय काहीच नाही जेवण करायचं. करू, 5 वाजता रील काढू. आता कोण काढेल बाबा. हा. माझा पण जीव चाललाय का, मला हाय का नाही काही. म्हणलं मला हाय का नाही काही जीव. 5 वाजता काढू. आता ते एअर फायर मध्ये होस तर थोडस रिलॅक्स करतो. हातपाय धुवा मस्त पैकी. हा. चल मग. चला मस्त रील वगैरे काढल्यावर जाऊन जेवलं खावलं. जेवल्या झोपले असते तर परत पोटात चरबी वाटते. त्याच्यामुळं आले आणि थोडंसं पाणी पिलं, जेवलं. पप्पाला म्हणलं चला बरोबर टेरेसवर जाऊ आणि मस्त रील वगैरे काढ्या आम्ही पप्पाला मी दोघांनी. आता गेले पप्पा बोलले चल परत. म्हटलं परत आता मी येत नाही, माझ्यात काही हिंमत नाही. आता मस्त साडी वगैरे चेंज करते, ज्वारीचं दळण करते. साडी चांगली वाटते ती. आणि हे कोमलताईची साडी. हा मस्त. हा, म्हटलं कोमलची साडी. तर हे करते काय आपलं दळण करते मस्त पैकी. तिचं असं लांब ब्लाऊज होतं ना, मग मी हाफ केलं. लांब होतं काय? हा, इथपर्यंत होतं कोमलचं. म्हटलं इथपर्यंत होतं. तुम्हाला छान वाटतं. मग ते मला टिफिन बॉक्सला 4 हो बाळाची टिफिन बॉक्स. त्याला त्याच्या मम्मी पप्पानं वेगळा आणला होता. भारी भारी आणले होते मस्त डिमार्ट मध्ये. पण ते त्याला खोलताच येत नव्हतं. मग काय केलं, खोलायसारखं आणला तर त्याला खोलता येते दुसरा टिफिन बॉक्स. काय दादा होमवर्क झाला सर्व? हा, माझं बाळ इतकं होमवर्क करताय ना आता. आज संडे तर दिवसभर होमवर्क करताय, टीव्ही वगैरे पाहत नाही. आणि आता चला मी दळण करते ज्वारीचं. दाखवलं आजपासून डाएट आहे बाई. आता काय नाही, आता काकडी गाजरच आज. रात्रीचं काय खात नाही. रात्रीचं काय नाही, पनीर वगैरे थोडंसं हे करू. होऊ दे बारीक, कारण की नको एकदा होऊन झालं तर. आता पाय पण थोडे बरेत माझे. वजन कमी झालं का पाय बरे राहतात. वजन थोडंसं वाढलं की पाय दुखायला चालू होतात. उंचीच्या मानानं होतंय मला ते तसं. त्याच्यामुळं घडी घडी दवाखाना करणं ते पण चांगलं नाही आणि गोळ्या खाणं ते पण चांगलं नाही. त्याच्यामुळं आपल्या शरीराला आपण काळजी घ्यावा. धावत राहा, एक्सरसाइज करत राहा सगळेजण आणि कामं करत राहा आणि चांगलं खा पण. किती भीतीवर नको पिलू. नको दादा. तर आता पप्पा गेलेत. पप्पानी पण मस्त रील काढतात, ते बघतात इंस्टाला. त्याला लय बरं वाटतंय. युट्यूबला पण बघतात, कमेंट वाचतात, तर ते एकदम खुश आहेत. म्हणून कोमलला त्यांना एवढे भारी मस्त ड्रेस घेऊन आली. म्हणली आता मम्मी बरोबर रोज तुम्ही रील काढा भारी भारी. असं केलं त्यांनी. आणि त्याच्यामुळे बोलली पप्पा मम्मी बरोबर रोज रील काढा, चांगले चांगले ड्रेस घालून. मग मला पण तिने 10-12 साड्या दिल्या. मी त्या साड्या घालून काय घालत नाही. म्हटलं चालेल घालते आता मी. मग मी सगळ्या काल मी मशीनवर बसली. म्हणजे तिकडे गेले भाडोत्र्याकडं. सगळे कट केले घरी. पहिले सगळ्या हे केलं खुल्लं, मग व्यवस्थित हे करून घेतलं. हा, असं केलं. शिलाई वगैरे मस्त टीप माझ्या हाताने व्यवस्थित करून घेतलं. चल आता तू पण काय हे करा, कॉफी वगैरे तुम्हाला काय. तुला तर चहा लागतो, मी कॉफी पिते.
माझी डाएट चालू आहे. आता मला चहा मी किती मागितला तुला तर मला तू द्यायचं. बर परत आता सांगते मी. ब्लॅक वाली कॉफी का दूधवाली? आजारी होती तेव्हा बोलायची बाहेर दे ग थोडासा, लय डोकं दुखतंय. दूधवाली कॉफी का पण कोणती? नाही दूधवाली Black. दूधवाली ब्लॅक कॉफी ना. मी दूधवाली का प्यायची, त्या हळदीचं दूध माझं दवा बंद केला नाही. मग मी पप्पाचा आईला फोन येतोय. हा माझी आई काय बोलायची की गोळ्या खाऊ नको कधीच. गोळ्याने मला धडधड व्हायचं. माझ्या आईला गोळी चालत नव्हती, मला पण गोळी चालत नाही. हा. गोळी खाल्ली की माझ्या छाती धडधडांना हातपाय लूज होतात. मला गोळी म्हणजे चालतच नाही. एखाद्या वारीने मी इंजेक्शन घेईन पण मला गोळी नाही चालत. असं कधी कधी खाते लेकरं तरी पण मला लय बोलते, अशी कंपल्सरी नाही. तर मी काय केलं मग, 1 कप भर दूध अशी मस्त हे व्हायची, ग्लासभर ठेवायची तापायला आणि 1च कप द्यायची. 1 चमच हळद प्यायची आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं माझी जखम पटकन बरी. असं केलं. चला आता पप्पाचा फोन येतोय, हा, फोन कॉफी येतोय. वगैरे पिते आणि मस्त थोडासा आराम करते. हा आले बाबा भिजलात का? पाऊसच नव्हता. पाऊस नव्हता बरं झालं. आज, पाऊस नव्हता. हा हे तुला ड्रॅगन फ्रूट आणले. अच्छा काय आणलं? थांब. बरं झालं मला करायला आणलं. ये. त्याला लय ड्रॅगन फ्रूट आवडते. इकडनं म्हणायची टीव्ही दिसते. हे पण हा मा बाळाला एवढं आवडते ड्रॅगन फ्रूट. बरंच झालं आणलं. घेतलं बाबा, आता काय करायचं. हा मा बाळालाच आवडत. हा. नाही तो जर टायमाला आला का काय आणलं खायला, काय आणलं खायला? मला बघ काकडी डाएटला. तुला काकडी आणली, तुम्हाला भाजीला भाजीला कोलंबी आणली, कोलबी आणली आणि त्याच्यात टाकायला त्यात टाकायला दुधी आणली, हा शिमला मिरची आणली. ठेवा खाली सगळं दाखवा काय काय याच्यावर ठेवा ना. आणि भरायला आणा म्हणजे मी बसल्या बसल्या दुधी कट करून हे देते, काय, शिमला मिरची मिरची कट ग? करते, भाज्या भरते. असं मला हा. सगळं इथं आणून हे द्यायचं. हा एवढं सगळं बरं झालं. माझ्या आणि ते दादाला- फ्रूट पण याच्यात ठेवायचे हा, होते, ते सकाळी आंबे आणलेली. ते आणलेले सकाळी मी काल आणले ते. हा. आणि आता काकडीला या पिशव्या भरून ठेवायची आणि कोलबी आणली. आता अजून एक आणा ना भाजीला, टमाट्याला न्यायला. अजून काय आणायचं? टमाट्याला न्यायला एक हे टोकरी. आता कोलबी हे- कशी आणली काय माहिती? कोलंबी चांगली आणली. चांगली आणली. हा. मस्त त्याच्यात दुधी टाकणार आहे कोलबीमध्ये. कारण हा, की मायरा पण दुधीच खाते ना. साफ करून आणली. साफ करून प्लेट आणा, आण. मी टाकून देते. मी पहिले तशीच आणत होतो, तुला माहिती ना. हा प्लेट आणा, मी टाकून दाखवते ना. मायरा प्लेट आणत बाई. एक प्लेट दे ग बाई. त्याच्यात आली एक भरायला आण मला काही हे. मग मी तुला भरून देते हे भरायला. हा अशा लहान लहानच शिमला आणायच्या बा. लई लहान आणल्या बा. हा. हे भरायला आणल्या. मग गावठी द्या. हा, गावठी बरं झालं. गावठीच आणायचं तरी. मग आता याच्यात तुला मस्त कट करून देते मी तुम्हाला. काय शिमला ते सगळे म्हणते काय जाऊ नॉनव्हेज नॉनव्हेज यांच्या रेसिपी. आता रेसिपी दाखवत नाही तुम्हाला. रेसिपी नाही दाखवायची. अजून एक मटणाची कालच केलेली लय भारी मटणाचं. हा. बिर्याणी मटण बिर्याणी आपण आणलं तर बिर्याणी मटण बनवलेलं आहे भारी. त्याच्यात लय हसायचं मस्त. हा आणि बघा एवढी भारी कोलबी. आता याच्यात मी काय टाकणार आहे माहिती तुम्हाला? दुधी शिमला आणि ते शिमला टाकू. बटाटा आहे का कोलंबी काय? अशी. बटाटे नाही मग बटाटा पाहिजे होते मग दुधी नसती टाकली. एक टाकलं असतं. शेवगे शेंगा नाहीत ना रात्रीच खा. हे सगळं आणलं. कोलबी अगं साफ एवढं करून लक्ष ठेवायचं कसं राहील? हा ते तर आहेच ना. लई साफ करायचं. आता हे चिकन मध्ये असतंय आमच्याकडे रोज म्हणजे कधी पण दुसऱ्या हा. दिवशी तिसऱ्या दिवशी आम्ही अशी दुधी खात नाही. चिकन मध्येच असते. आणि? त्यात कोलबी मध्ये असते असं. मग पोटभर खाल्ल्या जाते. तुम्ही पाहता नाही आमचं. तर पत्तागोबी काय एवढी बरोबर नाही कधी आणली काय नाही. आज आम्ही शिमला मिरची टाकू, टमाटे टाकू, दोन शिमला मिरची टाकू आणि हे टाकू. काकडी ताजी ताजी आणली बा. हा काकडी बरं झाला आता. काकडी धुते मी मस्त पैकी. डाळ आला काय ड्रायन फ्रूट बाळाला मॅ कापून देते. कटिंग करायला गेले बाळ आणि दळण आता उद्या सकाळी करते. आता मला लेट टाइम झालाय. थोडी बसते टीव्ही पाहत. गाईड पिक्चर बघत होती. कोणता पिक्चर पाहत होती? गाईड गाईड. त्याला माहिती पहिले जुना पिक्चर पाहत होते. आज लय बोर झाली म्हणजे थकली होती लय. आणि पाऊस बंद आहे आमच्याकडं. आणि तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल याची तर तुम्ही सांगा. आणि नसेल तर वेळेस सांगा मला कुठल्या रेसिपी बनवू. तुम्ही मला खरंच सांगा कुठल्या रेसिपी बनवू. नाहीतर मग मी काय होईल तुमचं. मला शिमला मिरची पण लय भारी येते बनवता. शिमला मिरची पत्तागोबी तर माझी कोंबली काल परवा आली होती आणि मला म्हणली मम्मी मला पत्तागोबी खायची त्याची. लय प्रयत्न केले पण तशी बनत नाही तुझ्यासारखी. कारण की जेव्हा कोमल एअर होस्टेस होती ना तेव्हा त्या पुरी तिच्यावाली एवढी तारीफ करायची. तुझ्या मम्मीची रोज टेस्ट अलग आहे भाजीची. कसं काय बनवते तुझी मम्मी असं काय. पत्तागोबी तर सगळ्यालाच आवडायची. सगळ्याची कोमलच्या फक्त मला पत्तागोबी ज्यादा लेके आवड.
हाँ वो कैसे बनाते हैं क्या पता नाही. मी कसे गावठी पत्ता गोबी मिरची लसूण फक्त ठेचून आणि मग अशी कमी गॅसवर कढईमध्ये तेल कमी आणि त्याला वाफेवरच म्हणजे झाकणच नाही ठेवायचं अशी करते. आरत परत थोडीशी खरपूस वाई द्यायची. इतकी टेस्टी लागते ना पत्तागोबी. तर कोमल म्हणली काल मला आल्यावर मम्मी बनव. मी म्हटलं बाळा आता काय मी बनवत नाही 2 दिवस हे पत्तागोबी नव्हती पप्पाने चांगली नव्हती त्याला गावठीच पत्तागोबी लागते. तर आले लेकरं बरं वाटलं सगळ्यांचे कमेंट बी छान आले काय आणि मस्त बर्थडे वगैरे झाला सगळं काही. त्यांनीच आम्हाला पार्टी दिली. त्यांनी दिली. त्यांनीच पार्टी अरे दिली आपल्याला आपण आम्हाला. खोटं नाही बोलायचं. नाही, त्यांनीच पार्टी दिली आपल्याला त्यांनीच आणि पार्टी- अचानकच पार्टी दिली. मला घड्याळ असं आणलं की माझं ऑपरेशन झालं ना म्हणून मला गिफ्ट दिलं माझ्या लेकरांनी. मला बोलली मम्मी असं म्हणजे काय मला पण काय चांगलं आणलंय पण मग मी ते हा, काय ते- सांगू शकत नाही. हा. हा, आणि लय काय भारी आहे झालं, पण ते. मला पण बरं वाटलं थोडंसं. आणि बरेच दिवस झालं बोलली की हे नव्हतं ना बाहेर नव्हतं घेऊन गेले म्हणून आम्हाला बीचवर घेऊन गेले आणि मस्त सगळी मजा आली आमची आणि सगळं बरं वाटलं. तिथं पण राहिले. आता पप्पा तिला सांगावं लागेल फोन करून बाई पप्पाया फोडून बघ ते खोलून नाही तर जाते हे होतं हा. खाय ती खाती का नाही काय माहिती. बॉबीला तर नाही आवडत पण काय माहिती खाईल. तिला आवडते पपई तिला आवडते. एवढं नाही आवडत तिला. आता पिकले का नाही काय पिकले असं पिकले असते माझे कोकम आणि बबली आल्यावर तेव्हा. आणि बघू आता उद्याला आम्ही सगळे झाडं झुडं लावणारच जाऊ एकदम भारी करणार. आम्ही सरप्राईज देऊ तिथू दादाला ड्रॅगन त्याला लयच आवडतंय म्हणून पप्पा लय आवडतं ड्रॅगन हा. आंबे आणले होते मी कालच त्याला. आता कशी ते कलमी आंबे चालू सध्या ना त्याला कलमी तर त्याला आवडतं. ते खाता येतात तेवढे. गोड लागले पण त्याला हा गोड लागले. खाल्ले त्यानं. बॉक्स करून द्या. बघ आता आलं तर कापून द्या मला. पहिलं ड्रॅगन फ्रूट खाऊ द्या मग ते हे करून द्या. आणि मस्त आता आम्ही हा ब्लॉग छोटासा ब्लॉग आहे तर आमचा ब्लॉग एवढ्यालाच लाईक करा शेअर करा कमेंट करा कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू खरंच नका. मम्मी YouTube आणि channel. कमेंट पण करा. हा. मला कमेंट फार आवडतात तुमचे. हा बरं. पप्पाला लय आवडतं. पप्पाला फार कमेंट आवडतात कॉमेंट्स करत जा. शॉर्ट व्हिडिओला पप्पा 3 रात्रीचे पहिले 9ला झोपायचे आता 11 वाजता झोपत नाही पप्पा. पप्पा आता आमची सवय लागलेली पप्पा. हा. सवय पण मला झोपच होत नाही. आता पप्पा मस्त मग लवकर झोपायचं ना. पण माझे इंग्लिश मध्ये पडतात त्यामुळे मला नाहीच. आता मग इंग्लिश आहेत ना मराठी बी असं ट्रान्सलेट करायचं म्हणते हा. ट्रान्सलेट करायचं हा. Translate नाही, Google मला मध्ये ते जाऊन समजायला पाहिजे ना ते. असं कॉपी करायचं आणि ट्रान्सलेट करायचं आणि हा, जायचं. मस्त मला वाचता येते ना, काही टेन्शन नाही. झालं मग. आणि परत काय माझ्या लक्षात आणतं का बाई छोटासाच ब्लॉग आहे आमच्या परिवाराला सगळ्यांना व्यवस्थित करून द्या आणि असंच आम्हाला हशी खुशीचं राहू द्या आणि सगळ्यांना. तुम्हाला आम्ही एन्जॉय तुमचा एन्जॉय बघायचा. अरे कहना क्या चाहते हो? की तुम्ही खुश व्हा म्हणून आम्ही तो पप्पा आले भारी डान्स करतात. डान्स पण आणि ते पण. एक नंबर शॉर्ट व्हिडिओला सगळे पप्पाच असतंय. त्याच्यामुळे तर आमचे पप्पाने काय डान्स करते तुमच्या खुशीमुळे मला आनंद होतो. आनंद होते. पप्पा आपल्यामुळे कॉमेंट्स वाचून लय आनंद असेल होतो. ना, हा माझ्यामुळं का तुमच्यामुळं का सगळ्यामुळं पुन्हा आनंद होत असेल तुम्हाला खुशी बरोबर. असं आहे. नाही सगळ्यामुळेच आनंद आहे. त्यांना आपल्यामुळे आपल्याला त्याच्यामुळे असं मला आवडतं. बरं चला आता चला चला, बाय बाय. बाय बाय.